आज बुधवार आणि बाहेर इतका छान पाऊस पडतोय. म्हटलं काहीतरी झणझणीत आणि चमचमीत तर बनवायलाच पाहिजे. एक साधी सरळ सुकट आपला मेन्यू असा चेंज करते ना. तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. मी तर ह्याप्रमाणे बनवली, तुम्ही नक्की बघा. त्याच्याचबरोबर पापलेट फ्राय इतकं छान वाटत होतं ना. आज असं वाटत होतं जेवण कधी बनतं आहे आणि जेवणाला कधी बसतो आहे. तर ह्या अशा प्रकारे मी सुकट बनवली. त्यामध्ये काही नाही तर फक्त सुकट भाजून घेतली, थोडासा बटाटा कापून घेतला आणि त्यामध्ये कांदा लसूण मसाला, थोडासा मालवणी मसाला, थोडासा काळा मसाला आणि हळद, बस एवढंच टाकलं आणि इतकी सुंदर रेसिपी झाली नाही. मी थोडंसं पातळच भाजी करत असते, कारण की सुकट ही शिजण्यासाठीही थोडंसं पाणी लागतच असतं म्हणा. पण इतकी छान लागली नाही भाजी, खूप सुंदर झाली होती. तुम्ही पण ह्या प्रकारे नक्की करून बघा. आणि ह्यामध्ये मी कोकम टाकलं होतं. मागच्या वेळेससुद्धा मी ही रेसिपी शेअर केली होती, पण त्यामध्ये खूप जण मला असं विचारत होते ह्यामध्ये काय टाकलंस. ते हे बघा, मी ह्यामध्ये कोकम टाकलेलं आहे आणि इथे साईडला पापलेट फ्रायही आहे. अशी आजची माझी थाळी होती. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी?